नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूयात ठळक बातम्या। प्रभातचे ज्येष्ठ पत्रकार माधव खंडकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्काराचे आयोजन। नातेसंबंध टिकवण्याकरता न्यायाधीश आणि वकिलांचा पुढाकार गरजेचा आहे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती A.M. खानविलकर यांचं प्रतिपादन। लोकांच्या संवादातून जीवनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांचं मत। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विभागाच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन विरोधात गांधीगिरी पद्धतीने धरणे आंदोलन। कष्टकऱ्यांना संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाहिरांनी केले, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचं मत। आणि शहरातील प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा 9 ते 28 फेब्रुवारी या काळात पूर्ण करण्यात येणार। प्रभातचे ज्येष्ठ पत्रकार माधव खंडकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले। बातमीमुळे समाजावर पडणाऱ्या परिणामांचा विचार पत्रकारांनी करावा आणि वाचकांना कोणत्या पद्धतीने बातमी द्यायची हे ठरवावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि प्रभातचे माजी संपादक माधवराव खंडकर यांनी व्यक्त केले। श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त खंडकर यांचा सत्कार केला। त्यावेळी सत्काराला उत्तर देताना खंडकर बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम दौंडकर होते। या प्रसंगी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव, महापौर मोहनसिंग राजपाल, संतोष कुलकर्णी, शशिकांत भागवत उपस्थित होते। खंडकर म्हणाले, आज बातमीच्या स्वरूपात वर्तमानपत्रातून माहिती दिली जाते। जनतेच्या विचाराला दिशा देण्याचे काम वर्तमानपत्रे करत नाहीत। बातम्या देताना भडक स्वरूपात दिल्या जातात, तसेच राडा करणाऱ्यांना प्रसिद्धी दिली जाते। यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो। काही वेळा बातमी रंजकतेच्या किंवा करमणुकीच्या स्वरूपात देण्यात येते, याचा विचार करायला हवा। वृत्तपत्राचा खप वाढवण्यासाठी आज अनेक उद्योग सुरू झाले आहेत। यामुळे खर्च भरून काढण्यासाठी जाहिरातदारांचे पाय धरावे लागतात आणि या भांडवलदारांमुळेच लेखनांवर बंधने येतात। वर्तमानपत्राच्या वाढत्या स्पर्धेत आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून पेड न्यूज दिल्या जाण्याचे प्रकार घडतात। मात्र पत्रकारांनी अशा पेड न्यूज विरुद्ध पुढाकार घ्यायला हवा, परंतु तसा पुढाकार पत्रकारांकडून घेतला गेला नाही, याची खंत खंडकर यांनी व्यक्त केली। भाई वैद्य म्हणाले, माधवराव खंडकर यांनी ज्या चळवळीमध्ये भाग घेतला त्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले। यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रभातला पोहोचवू शकले। पत्रकारितेचे स्वरूप आज बदलत असून पडद्याआड गेलेल्या समाज निर्मितीचे ध्येय असलेल्या पत्रकारितेचे प्रतिनिधी म्हणजेच माधवराव आहेत। प्रभातचे संस्थापक संपादक वारा कोठारी यांनी ब्राह्मणोत्तर चळवळीचे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये योगदान दिले। यामुळेच सर्वसामान्यांचा पार अशी प्रभातची ओळख निर्माण झाली। सध्याची वर्तमानपत्रे संपादकांच्या नावाने ओळखली जाण्याऐवजी कॉर्पोरेट सेक्टरच्या प्रभावामुळे व्यवस्थापकीय संपादकांच्या नावाने ओळखली जाऊ लागली आहेत, असेही ते म्हणाले। महापौर मोहनसिंग राजपाल, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, प्राध्यापक सुभाष वारे, प्रभातचे वृत्तसंपादक भगवान दातार आदींनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले। नातेसंबंध टिकवण्याकरता न्यायाधीश आणि वकिलांचा पुढाकार गरजेचा आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती A.M. खानविलकर यांनी केले। पुणे कौटुंबिक न्यायालय मीडिएशन कमिटीच्या वतीने कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थाचे महत्त्व या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी न्यायमूर्ती खानविलकर यांच्या हस्ते मीडिएशन जनजागरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मदन जोशी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश R.H. मोहम्मद, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश V.वा शहारपूरकर, न्यायमूर्ती S.D. कुलकर्णी, महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पवार आणि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल भावसार आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना न्यायमूर्ती जोशी म्हणाले, कौटुंबिक प्रकरणे न्यायालयाबाहेर सोडवण्यासाठी अनेक पद्धती सध्या वापरल्या जातात। लोक अदालत, समुपदेशन याबरोबरच मध्यस्थांमार्फत या खटल्यांच्या तडजोडीसाठी प्रयत्न केले जात आहेत। पुणे जिल्ह्यात मध्यस्थांची संख्या कमी असून याबाबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन R.H. मोहम्मद यांनी केले, तर प्रफुल्ल भावसार यांनी आभार मानले।
लोकांच्या संवादातून जीवनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात असे मत ज्येष्ठ सामाजिक नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी व्यक्त केले। सामाजिक कृतज्ञता निधी संस्थेच्या वतीने देण्यात येणारे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार फलटणच्या मॅगझिन बर्सन, एस.एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार पुण्याचे सुरेश देशमुख व डॉक्टर राम आपटे, प्रबोधन पुरस्कार नागपूरचे डॉक्टर सुरेश खैरनार यांना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। हा कार्यक्रम महात्मा फुले वाड्यामध्ये पार पडला। यावेळी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर उपस्थित होते। यावेळी बोलताना आढाव म्हणाले, जीवनात एकमेकांना दोष न देता एकमेकांना समजून घेतले पाहिजे। उद्याचे राष्ट्र घडवणारी पिढी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचून महात्मा फुले, सावित्री फुले, सावरकर आदी थोर पुरुषांचे विचार सांगणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले। तरुण पिढीला कोणत्या प्रकारचे शिक्षण, व्यवसाय द्यायचे याची जाणीव होणे आवश्यक आहे असे मत मॅगझिन बर्सन यांनी यावेळी व्यक्त केले। सत्तेसाठी पैसा व पैशासाठी सत्ता असे सध्याचे राजकारण असून हे राजकारण बदलण्यासाठी तरुण पिढीने पुढे येणे आवश्यक आहे असे मत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी खैरनार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कॅन्टोन्मेंट विभागाच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या विरोधात गांधीगिरी पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जाकीर हुसेन कुरेशी, कासम शेख, पंडित कांबळे, पोपट गायकवाड, संजय फटके, आरिफ बागवान, संतोष कवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील FSI वाढवून मिळावा, महात्मा गांधी रस्त्यावरील वाहनांसाठी पार्किंग कॉम्प्लेक्स बांधावे, गोळीबार मैदानावर प्रस्तावित क्रीडा संकुल बांधण्यात यावे, युवकांसाठी व्यायामशाळा आणि जलतरण तलावासाठी सोय व्हावी, शिक्षण साहित्य व शिक्षण दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। त्याचप्रमाणे या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र उपोषण करण्याचा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला। यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जाकीर हुसेन कुरेशी म्हणाले, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूर्यदत्ता जीवन गौरव आणि राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय चोरडिया यांनी केली। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी इन्स्टिट्यूटच्या स्थापना दिनी हे पुरस्कार दिले जातात। यंदा पुरस्काराचे 90 वर्ष आहे। सूर्यदत्ता जीवन गौरव पुरस्कार विद्यावाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर, मूल्याधिष्ठित शिक्षण, हिंदू जैन, कॉर्पोरेट व सामाजिक क्षेत्र, प्राध्यापक डॉक्टर अरुण निगवेकर, शिक्षण, संगीत मार्तंड उस्ताद मोहम्मद दिलशा खां, भारतीय शास्त्रीय संगीत, पद्मश्री बेगम परवीन सुलताना, भारतीय शास्त्रीय संगीत व ॲडव्होकेट S.K. जैन, कायदा आणि सामाजिक क्षेत्र यांना जाहीर झाले आहेत। सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार नवजोत सिंग सिद्धू, क्रीडा, आशुतोष गोवारीकर, चित्रपट सृष्टी, शुभलक्ष्मी पानसे, बँकिंग व वित्त, हरीश भिवानी, निवेदन व पत्रकारिता, डॉक्टर शैलेश पुंटांबेकर, आरोग्य व डॉक्टर सय्यद अहमद, विज्ञान व तंत्रज्ञान यांना जाहीर झाले आहेत। पुरस्कार वितरण 7 फेब्रुवारी रोजी टिळक स्मारक मंदिरात सकाळी 9:15 वाजता होणार आहे। गोव्याचे राज्यपाल शिविंदर सिंग सिंधू, वनराईचे अध्यक्ष डॉक्टर मोहन धारिया, कॉस्मॉस बँकेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत। कष्टकऱ्यांना संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाहिरांनी केले असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले। पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील शाहिरांचे योगदान या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी शाहिरी वाङ्मयाचे गाडे अभ्यासक प्राध्यापक भगवान ठाकूर, दलित स्वयंसेवक संघाचे रमेश राक्षे, प्राध्यापक बजरंग कोरडे, रामनाथ चव्हाण आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना वैद्य म्हणाले, आजपर्यंतच्या लोकलढ्यात शाहीर आघाडीवर राहिलेले आहेत। त्यांनी राज्यातील गावागावात सर्वसामान्यांचे प्रबोधन करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे तेज वाढवण्याचे कार्य केले। ज्या कामगारांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन ही लढाई जिंकली ते आज रस्त्यावर आले आहेत अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली। राक्षे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या सुरुवातीस कलावंत आणि शाहीर यांचा सहभाग नव्हता। त्यांच्या साहित्य आणि शाहिरीने श्रमिक कष्टकऱ्यांचा सहभाग वाढवला आणि हा लढा अधिक सर्वसमावेशक आणि व्यापक झाला। अण्णाभाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र आजही साकार झाला नाही। श्रमिकांच्या श्रमाला प्रतिष्ठा आणि रोजगार, भूमिहीनांना जमीन तसेच त्यांचा सर्वांगीण विकास आणि सुखसोयी उपलब्ध झाल्या नाहीत असेही त्यांनी यावेळी सांगितले। शहरातील प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा 9 ते 28 फेब्रुवारी दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे।
तसेच सर्व 14 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त महेश जगडे यांनी दिली. महापालिकेतर्फे 1 मे ते 15 जून या काळात पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. महाराष्ट्रात जनगणनेचे काम 2 टप्प्यात होणार आहे. त्यासाठी 6000 प्रगणक व 1000 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाची माहिती भरण्यासाठी 29 विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. ही सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे. मानसिक व शारीरिक अपंगत्वाची नोंदही यावेळी करण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी 28 फेब्रुवारीला रात्री 12 पर्यंत रस्ते, पदपथ, बसस्थानक व पुलाखाली राहणाऱ्या बेघरांचीही गणना करण्यात येणार आहे. शिवाय 1 ते 5 मार्च या काळात जनगणनेची फेरतपासणी केली जाणार आहे. देशभरही जनगणना सुरू असून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नागरिकांनी जनगणनेसाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महेश जगडे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी जनगणना प्रमुख डॉक्टर प्रवीण आष्टीकर उपस्थित होते. जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीत 29 कॉलम आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती व जमातींचा उल्लेख आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी जनगणनेचा वेगळा कॉलम नसल्याच्या प्रकाराला वेगळे महत्त्व देण्यात येत आहे. आरोग्य सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जळगावमध्ये पेट्रोल भेसळ माफियांनी जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना जिवंत जाळून केलेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आरोग्य सेनेच्या वतीने मजूर अड्डा येथे धिक्कार सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी फक्त आपल्या कार्यकर्त्यांचाच जमाव न जमवता आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख डॉक्टर अभिजित वैद्य यांनी आपल्या आक्रमक आणि खणखणीत भाषणाने रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांना सुद्धा या धिक्कार सभेत सामील होण्यास उद्युक्त केले. या कार्यक्रमास आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीचे सदस्य डॉक्टर नितीन केतकर, सत्यजित वैद्य, लक्ष्मीकांत मुंदडा, राज्यप्रमुख वर्षा गुप्ते, जिल्हा प्रमुख अतुल रुणवाल, शहर प्रमुख रश्मी वैद्य, दिघी शाखा प्रमुख संतोष जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना वैद्य म्हणाले, गेली 2 वर्षे आरोग्य सेना बनावट धूळ भेसळ आणि मिल्क माफियांविरुद्ध एकाकी प्रखर झुंज देत असतानाच पेट्रोल माफियांनी भेसळ रोखणाऱ्या यशवंत सोनावणे या नाशिक जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची जाळून हत्या करण्याची घटना घडली. आरोग्य सेनेच्या भेसळ माफियांविरुद्धच्या लढाईत यशवंत सोनावणे हे एक प्रकारे सैनिकच असून त्यांना या लढ्यात हौतात्म्य पत्करावे लागले आहे. या घटनेने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात हे प्रजासत्ताक आहे की माफिया सत्ताक आहे असा संभ्रमच निर्माण केला. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यासारख्या प्रशासनातील इतक्या उच्च पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याशी इतक्या क्रूर पद्धतीने वागण्याइतपत भेसळ माफिया निर्ढावले आहेत हे राजकीय पाठबळाशिवाय घडूच शकत नाही. यशवंत सोनावणे यांची क्रूर हत्या करणाऱ्या पेट्रोल माफियांना तातडीने अटक करून 1 महिन्याच्या आत न्याय प्रक्रिया पूर्ण करून त्यांना फासावर लटकवले पाहिजे. त्याचबरोबर या माफियांच्या पाठीराख्या राजकीय धेंडांना शोधण्यासाठी व या प्रकरणाची तपासणी निपक्षपाती व राजकीय हस्तक्षेपाविना पार पाडण्यासाठी ती सीबीआयकडे सोपवली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या धिक्कार सभेत आरोग्य सेनेतर्फे मेणबत्त्या पेटवून हुतात्मा यशवंत सोनावणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच भेसळ माफियांविरुद्ध निर्भयपणे लढण्याची शपथ दिली. या शपथ ग्रहणाच्या वेळी उपस्थित नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. याचबरोबर डॉक्टर अभिजित वैद्य यांनी हुतात्मा यशवंत सोनावणे यांना आरोग्य सेनेचे मरणोत्तर सन्माननीय सदस्यत्वही बहाल केले. स्वर आपल्याला शब्दांच्या माध्यमातून जीवनाचा खरा अर्थ सांगत असतात, असे मत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी व्यक्त केले. मुक्तछंद पुणे व मानस कला मंच यांच्या वतीने कवयित्री मृणालिनी कानेटकर यांच्या कवितांवर आधारित हे जीवन सुंदर आहे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संगीतकार आनंद मोडक, मृणालिनी कानेटकर, बालभारतीचे माधव राजगुरू, मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मोडक म्हणाले, कलाकाराची कला कायम जिवंत राहणारी असावी, त्यामुळे स्वतःला समाधान मिळेल असेच काम कलाकाराने करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गायिका निलिमा पुराणिक व श्रुती विश्वकर्मा यांनी या कविता सादर केल्या. संगीतकार चैतन्य कुंटे यांनी या कवितांना संगीत दिले. यावेळी कवितांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलकर्णी यांनी केले तर निवेदन स्मिता पाटील यांनी केले.